नमस्कार, पुरंदर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण आहोत बारामती तालुक्यातील कोराळे खुर्दमधील नीरा नदीच्या बंधाऱ्यावरती. याच बंधाऱ्यावरती आत्ता आपण समोर पाहतोय मोठ्या प्रमाणात येथे माशांचा मृत्यू झालेला दिसत आहे. अगदी मेलेल्या माशांचा खच लागलेला दिसत आहे. आता आपण समोर पाहतोय काही महिला दिसत आहेत आपल्याला पुढच्या बाजूला. तर त्या महिला या मासे पकडण्याच्या तयारीत आहेत. जवळजवळ पिकअप भरून मासे या नदीतून त्यांनी आता बाजूला काढलेले आहेत. काही ग्रामस्थ आहेत आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हे माशांचं नक्की काय प्रकार झाला, हे मासे कशामुळे मेलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? मी गोरख बाबुराव खोमणे, माजी सरपंच, कोराळे खुर्द. आत्ता ह्या बंधाऱ्यावरती मेलेल्या माशांचा खच पडलेला दिसतोय आपल्याला, काय कारण आहे? हे दरवर्षीचा मस आम्ही गावचे तक्रारी गोरगरीब करतोय, पण कारखाना काय दखल घेत नाही. दरवर्षीचा ही स्थिती आहे आणि दरवर्षी मासा मरतोय, गाबणी गुरं मारते ती. या पाण्याची आज बिकट परिस्थिती, आज गावात होलं आटलेलीत, पण ह्याच्यावर काय कोणी दखल घेत नाही. काय मोठे बागायतदार आहेत, त्यांना पाणी वावराला मिळलं म्हणजे बाद झालं, पण ज्यांची गोरगरिबाची गुरं त्याच्यावर दूध घालून काय जगणारीत, ही अशी गुरं दरवर्षी 5-10 गुरं का होईना पण मळीच्या पाण्यामुळे मरतात. त्याच्यावर कुणी दखलच घ्यायनाय. आणि ही दखल आम्ही तुम्हाला ऐकून की बाबा मेड्यावाली बोलावल्यात, आणि का बोलावल्यातलं गावातली गोरगरीब माझ्याकडे समधी आलती. मी माजी सरपंच म्हणून मला समध्यांनी आग्रह केला म्हणून मला यावंच लागलं. आणि त्यांनी सांगितलंय बोह्याची माणसं आहेत, ही जवळजवळ 5-50 बोह्याचं कुटुंब आहे आमच्या गावातलं. ती बी म्हणतात दरवर्षीचा आम्ही मासे इकलं तरच त्यांना काही जिमणी नाहीत, त्यांचा व्यवसायची होय. आणि गावातील मजूर भाग आमचा 80% मजूर आहेत. 2 गुरं 3 गुरं पाळून असतात. ह्यांना पाण्याची आज अशी कंडिक्शन आहे, होलं गावातली संपूर्ण आटल्यात आणि दरच वर्षी हे पाणी येतं आहे. आणि पाणी किती तक्रार केली, पाणी सोडा नका, आमचं मत नाही की कारखान्याने पाणी सोडलं नाही, पण दरच वर्षी सोडतात. आणि सोडलं तर त्यात त्यांनी इरिगेशनचं पाणी मिक्स सोडावं. पांढरं पाणी सोडून पाण्यात पाणी गेलं तर आमची हरकत नव्हती, पण दररोज वर्षी असा थर लागतोय माशाचा. रातभर झोप येत नाही माशाच्या गाणी, आजार जाटतात. कारखाना जोखमदार राहील. कारखाना म्हणजे दुधाच्या गाया मेल्या तर कारखाना जोखमदार राहील. कारखाना हे कारखाने जोखमदार घ्यावं. काय नाव आहे तुमचं? बापू सोमनाथ खोमणे. आणि गुन्हा करते ती. एखादं पोरग दगावलं काय झालं तर कारखाना जोखमदार असणं. हा, कारखान्याने जोखमदार राहावं. कारखाना त्यात ही आहे. मग आम्ही विसा बसत आहे, पण कारखान्याने जोखमदार राहावं. ती कारखाना दरवर्षी पाणी असं सोडतो, दरवर्षी सोडतो. आता जवळजवळ 5-7 वर्ष झालं असं चाललंय कार्यक्रम. मग पाणी जास्त नदीला आल्या सोडावा त्यांनी, पण असं कमी पाणी झालं सोडल्यावर काय होईल, वाटवच होणार ना सगळ्याचं. अहो, त्यांनी पेंड घेतले चांगलं, 25-30 एकर जमीन घेतली त्यांनी. वरनं गहाण पाणी निघून जाईल तेवढं आमची इच्छा. दुसरं काय नाही ना. ही काय होईल, काय नाही काय केलं का नाही, साबळे सरांना बोलवली वरनं बीडचं. ही काय होतं ती बघा. दरवर्षी आमचं एक ना एक जनावर ह्याच्यात दगावतंयच. कारण गाबण्या गुरांना हे जे पाणी आहे ना अजिबात सोसत नाही कसलंच, निवळ घाण पाणी. हे तुमचं नाव सांगा. सुनील गणपत जाधव, कोराळे खुर्दचा सुरेश नामदेव खोमणे ग्रामस्थ. आज आमच्या बंधाऱ्यावर अशी अवस्था झाली की कारखाना धुवून पाणी सोडल्यामुळं पूर्ण बंधाऱ्यातलं पाणी काळझार झालेलं आहे. एकदम दुर्गंधीयुक्त असं पाणी, आणि त्या दुर्गंधीमुळं त्या बंधाऱ्यामध्ये असणारी जी जलसंपत्ती आहे, मासे आहेत, ती पूर्ण मासे मरून त्याचा खच झालेला आहे. ह्या माशाच्या उत्पन्नावर जगणारी भुईम लोक, त्यांचीही उदरनिर्वाह करण्याची अवस्था वर्षभरासाठी असती, ती याच ठिकाणी संपलेली. बरं, ही प्रत्येकच वर्ष होते. पाण्याला एवढी दुर्गंधी की नदीकाठच्या लोकांना त्या दुर्गंधीमुळं झोपसुद्धा लागत नाही, अशी अवस्था या ठिकाणी झालेली. तर या अवस्थेचा कारखान्याने थोडासा विचार करावा. जरी आपलं पाणी सोडलं असलं, कारखाना सुद्धा आपलाच आहे, परंतु त्या पाण्यामध्ये दुसरं पाणी मिक्स करून जर सोडलं तर ते दुर्गंधयुक्त पाणी खाली वाहून गेलं असतं, मासंही जगलं असतं. अशी बिकट अवस्था या कोराळे खुर्दच्या बंधाऱ्यावर आज झालेली. तर याची दक्षता घेतली पाहिजे. यामध्ये कारखान्याचं मळीचं पाणी आल्यामुळं माशांची मरण्याचं पण हजारो मासे यासाठी मृत्यू झाले. आणि हेच पाणी जनावराला पिण्यासाठी वापरलं जातं. तेव्हा गाबणी गुरं हे मृत्युमुखी पाण्याचं प्रमाण सुद्धा वाढत जातं आहे. यासाठी चांगलं पाणी सोडावं कॅनलमधून, आणि हे खराब पाणी निघून जाईल याची व्यवस्था करावी.
कारखान्याला अनेक वेळा जरी सांगितलंय तरी कारखान्याचे लोक आले की ती म्हणतात कारखान्यात आम्ही पाण्याची सोय करतो आणि ती करत नाही ती. हे अनेक वेळा झाली. गोरगरिबाला जमिनी नाही त्या काय नाही त्या हातावली पोटं मंजूर करून खाणारी 2 जनावर सांभाळते ती. हे असलेलं जर पाणी पिलं ना ती मारते ती. त्याला कोण जबाबदार? गरिबी म्हणजे ती बुडतंयच, माणूस मरतंय. तर ह्या पाण्याची अनेक वेळा माझ्या सरपंचाने किती वेळा तरी सांगितलं आहे कारखान्यातल्या लोकांना की पाण्याची फक्त या मळीची सोय करा. तरी लोक कारखानेवाली होय म्हणून हीच अनेक वेळा 10 वर्ष झालं तरी हीच बॉम्ब चालली. लोक वर येत्यान का बुडत्यान ह्याच्यापासून काहीतरी ह्या पाण्याचा निर्णय ही लागलाच पाहिजे. ह्या मळीचा ही निर्णय लागलाच पाहिजे. बरोबर. या कोरेगावात मळीच्या पाण्याने आमची हानी होती. दरवर्षी आम्ही तक्रार करतोय पण आमची काय कोणी तक्रार दखल घेत नाही. दरवर्षी आम्हाला ही प्रत्येक वर्षी अशी हानी आहे. आम्ही जगायचा पर्याय आम्हाला दुसरा नाही. काय शेती नाही, वाडी नाही, काय नाही. आम्ही जगायचं कसं? आमच्या नदीला ही दरवर्षी येत आहे तर आमचं उपासमार होते ह्याने नाही का आमचा हाल होत्यात. तर ही दखल घेतली पाहिजे तर असं आम्ही सांगतो. ह्याच्यावरच आमचं पोट आहे.